हॅलो फ्रेंड्स, आज आपण बघणार आहोत शिया चपात्यांचे चीज शेजवान पोटॅटो टाकोज। हे बघा किती सुंदर आणि टेस्टी लागतात। अशा पद्धतीने आपण बनवणार आहोत आज। तुम्हाला मी त्याची रेसिपी दाखवते। तर चला, चपात्या आपल्याला अजिबात आपल्या वेस्ट घालवायच्या नाहीयेत। त्याचा आपण आज मस्त रेसिपी बनवणार आहोत। ह्या माझ्या दुपारच्या चपात्या उरल्या होत्या, काय करायचा विचार केला, नंतर आठवलं मस्त एकदम यम्मी रेसिपी बनूया। त्यासाठी मी सर्वात आधी पॅन गरम करायला ठेवलाय। पॅन आपल्याला व्यवस्थित गरम करून त्याच्यामध्ये आपण थोडंसं तेल ॲड करणार आहोत। तेल आपल्याला चांगलं गरम करून घ्यायचं आहे प्रॉपर। त्यानंतर त्याच्यामध्ये मी पनीरचे बारीक पीसेस, छोटे छोटे पीसेस मी करून ठेवले ते पनीरचे। ते पीस आपण पनीरचे त्याच्यामध्ये आपण ॲड करणार आहोत आणि व्यवस्थित चांगले आपण फ्राय करून घेणार आहोत। त्याचा कलर चांगला आपण चेंज करून घेऊया। चांगले ब्राउन रेड कलरचे आपल्याला ते चांगले फ्राय करून घ्यायचे आहेत पनीर। हे बघा, अशा पद्धतीने आपल्याला पनीर चांगले फ्राय करून घ्यायचे आहेत। फ्राय करून झाल्यावर आपल्याला ते एका प्लेटमध्ये सर्व पनीर आपल्याला काढून घ्यायचे आहेत। आणि जे हे तेल आता उरलेलं आहे ना, त्या तेलामध्येच आपण कांदा टाकणार आहोत। कांदा बघा मी कशा पद्धतीने मी चॉप केला आहे। आपल्याला थोडा जाडच ठेवायचा आहे कांदा। त्याच्यानंतर शिमला मिरची पण मी तशाच पद्धतीने कट केले मी उभ्या आकाराची। आणि नंतर त्याच्यामध्ये मी थोडीशी त्याच्यामध्ये मी थोडीशी आलं लसूणची पेस्ट टाकते। मी शेजवान चटणी पण मी टाकणार आहे त्याच्यामध्ये, चिली सॉस, सोया सॉस आणि थोडीशी शेजवान चटणी, टोमॅटो केचप। आणि आपण हे सर्व प्रॉपर मिक्स करून घेऊया। मिक्स करून झाल्यावरती ह्याच्यामध्ये आपण जो पोटॅटो बॉईल केला आहे, बटाटा आपण जो चांगला उकडून घेतलेला आहे, तो स्मॅश करून आपण त्याच्यामध्ये ॲड करणार आहोत। खूप छान सुगंध येतोय। आता आपण त्याच्यामध्ये थोडंसं मीठ टाकूया, हलकंसं, कारण सर्व सॉसमध्ये मीठ असतं म्हणून आपण थोडंसं मीठ टाकणार आहोत। जास्त टाकायचं नाहीये, नाहीतर खारट होईल। आता ह्या चपात्या आहेत आपल्या, त्याच्यामध्ये मी 1 चमचा शेजवान चटणी टाकते, थोडंसं त्याच्यानंतर टोमॅटो केचप टाकणार 1 चमचा, नंतर मी मेयोनीज टाकणार आहे 1 चमचा। हे सर्व आपण प्रॉपर मिक्स करून घेऊया आणि चपातीला आपल्या लावूया। सेम आपण पिझ्झा बेसला कसं लावून घेतो, सेम त्या पद्धतीनेच आपल्याला हे लावून घ्यायचं आहे। त्याच्यानंतर हे चीजच्या ज्या स्लाइस असतात ना, त्या आपल्याला खालती ॲड करायच्या सर्वात प्रथम आधी। त्याच्यानंतर आपण जे बॅटर बनवलं आहे पोटॅटोचं, शेजवान पोटॅटोचं, ते आपण ह्याच्यामध्ये ॲड करणार आहोत। चीजच्या वरती आपण ते ॲड करणार आहोत। आणि आपल्याला प्रॉपर लावायचं आहे, भरपूर लावायचं आहे, कंजूसगिरी अजिबात करायची नाही आपल्याला। एकदम प्रॉपर लावलं ना, टेस्ट पण खूप छान येते। त्याच्यानंतर मी जे पनीर फ्राय केलं होतं आपण, ते पनीरचे आपण पीसेस लावणार आहोत। आणि नंतर मी थोडा कॉर्नसुद्धा मी बॉईल करून ठेवले होते, मका आपला, ते आपण त्याच्यावरती ॲड करूया। नंतर चीज आपल्याला भरपूर ॲड करायचं आहे। चीजने टेस्ट खूप वेगळी आणि खूप छान येते। चीज माझा फ्रीजरमध्ये होता ना, म्हणून थोडासा कडक झालाय तो। नंतर त्याच्यावरती मी पुन्हा चीजच्या स्लाइस ॲड करते आणि आपण त्याला कव्हर करून घेऊया। आणि मी पॅन एक साईडला मी गरम केला आहे आणि आता आपण पॅनला थोडंसं तेल लावून घेऊया। आणि आपलं जे टाकोज आहे चपातीचं, ते आपण त्याच्यावरती मस्त शेडो फ्राय करून घेणार आहोत। एकदम क्रिस्पी अशा पद्धतीने आपल्याला करून घ्यायचं आहे, एकदम क्रिस्पी। दोन्ही साईडतून आपल्याला ते मस्त क्रिस्पी भाजून घ्यायचं आहे, छान फ्राय करून घ्यायचं आहे। तुम्हाला माझी रेसिपी कशी वाटली ती तुम्ही मला नक्की कमेंटमध्ये सांगा। आणि माझ्या चॅनलला प्लीज लाईक, शेअर आणि सबस्क्राईब करायला अजिबात विसरू नका। तुम्ही पाहू शकता किती सुंदर चीजसुद्धा आपलं बाहेर येतंय। वाव, आपलं डिश रेडी झाली आहे। थँक यू।